बघा मागच्या लेक्चरला आपण ओके लेक्चर नंबर किती होतं मागचं बोला बोला ना 7 लक्ष द्या सुपरपोजिशन ऑफ वेव्स लेक्चर नंबर 8 बघा मागच्या लेक्चरला आपण स्टेशनरी वेव्ह म्हणजे पार्ट 2 स्टार्ट केला होता आणि स्टेशनरी वेव्ह मध्ये बाळांनो आपण एनालिटिकल ट्रीटमेंट ऑफ स्टेशनरी वेव्ह सुद्धा बघितलाय ठीक आहे ओके आता हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट आज आपल्याला महत्त्वाचा आर्टिकल शिकायचा आहे व्हॉट आर डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेच स्ट्रिंग अतिशय महत्त्वाचा आहे सगळ्यांनी लक्ष द्या बाळांनो अतिशय महत्त्वाचा आर्टिकल आहे मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ अ स्ट्रेच स्ट्रिंग modes of vibration of stretch string correct आहे what are the different modes of vibration of stretch string stretch string चे modes of vibration काय असतात stretch म्हणजे ताणल्या गेलेली स्ट्रिंग आहे लक्षात ठेवा ओके आता लक्ष द्या सगळ्यात महत्त्वाचं आर्टिकल आहे आजचं लेक्चर तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे कारण आज बऱ्याच थोड्याफार 3-4 गोष्टी तुम्हाला नवीन अशी नावं तुम्हाला ऐकायला भेटणार आहे की जे तुम्ही आजपर्यंत ऐकलेले नाही पण ते तुम्हाला आज समजले तर मग पुढचे 3-4 दिवस तुमचे एकदम इझिली निघेल कारण की तेच नावं यूज होईल ठीक आहे त्यामुळे आज थोडं लक्ष द्या मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेच स्ट्रिंग मध्ये मी काय करतो बाळांनो लक्षात ठेवा ओके समजा हा एक रिजिड सपोर्ट घेतला आणि हा एक रिजिड सपोर्ट घेतला आणि समजा ही स्ट्रेच स्ट्रिंग घेतली लक्ष द्या आवाज नको आहे ओके दोन रिजिड सपोर्ट मध्ये एक स्ट्रिंग घेतली लक्षात ठेवा ओके छान बसा हां ही लेंथ ऑफ स्ट्रिंग आहे एल बरोबर आहे ओके छान बसा छान चेहरे चांगले ठेवा चेहरे वाकडे करून बसायच नाही कालांतराने तसेच होऊन जातात मग चेहरे मोठं झाल्या थोडा असंच होते आपला चांगला हसरा चेहरा ठेवायचा नेहमी त्याला जर का चांगली सवय नाही लावली तर तो काही दिवसांत हात दिसायला लागतो लक्षात ठेवा हां हां हे बाळांनो तिन्ही केसमध्ये लेंथ ऑफ स्ट्रिंग सेमच आहे बघा दोन्ही केसमध्ये ओके आणि तिसरी केस काढतो लक्षात ठेवा हां ही थर्ड फिगर ओके याला काय म्हणू शकतो आपण समजा फिगर ए लक्ष द्या याला म्हणतो फिगर बी आणि याला म्हणतो फिगर सी फिगर सी अशा 3 फिगर दिल्या तुम्हाला ठीक आहे ओके दीज आर डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेट स्ट्रिंग तिन्ही केसमध्ये बाळांनो लेंथ ऑफ स्ट्रिंग सेमच आहे दिसत नसेल तरी आहे सेम ठीक आहे थोडंफार कमी जास्त दिसत असेल आता बाळांनो मला हे सांगा जसं फॉर एक्झाम्पल ही स्ट्रिंग टाईट आहे एकदम ओके आता समजा फॉर एक्झाम्पल मी या स्ट्रिंगला सेंटरला प्लग केलं आता तुम्हाला माहिती आहे हे बा स्ट्रिंग इथं बांधल्या गेली आहे हे बा स्ट्रिंग इथं बांधल्या गेली आहे स्ट्रिंग बांधल्या गेली आहे म्हणजे तो पॉईंट जागेवर हलणार नाही म्हणजे तो पॉईंट व्हायब्रेट होणार नाही ओके म्हणजे याचा अर्थ तिथं अँटी नोड तयार होत आहे की नोड तयार होत आहे नोड मी काय सांगितलं नोड्स आर अ पॉइंट ऑफ मॅक्सिमम व्हायब्रेशन की मिनिमम व्हायब्रेशन ओके इथं काही ही स्ट्रिंग हलणारच नाही इथे नोड तयार होणार ही स्ट्रिंग हलणारच नाही तर इथे सुद्धा नोड तयार होणार ठीक आहे लक्षात ठेवा इथं फिक्स पॉईंट आहे म्हणून इथं नोड तयार झाला इथं फिक्स पॉईंट आहे म्हणून इथं नोड तयार झाला इथं फिक्स पॉईंट आहे म्हणून इथं नोड तयार झाला इथं फिक्स पॉईंट आहे म्हणून इथे सुद्धा नोड तयार झाला लक्षात ठेवा आणि ते पॉईंट हलणारच नाही या जागेवर नोड्स म्हणजे असे असतात जे पॉईंट मीन पोझिशनला असतात कालही शिकलो आपण आणि अँटी नोड्स कुठे असतात सांगा मीन पोझिशनला की एक्स्ट्रीम पोझिशन मॅक्सिमम व्हायब्रेशन म्हणतो आपण ओके तर हे पॉईंट जागेवर हलणारच नाहीये आता मला हे सगळा स्ट्रिंगला बरोबर मी सेंटरला प्लग केलं बाळानो सेंटरला प्लग PLUCK प्लग म्हणजे फोर्स अप्लाय करणे मला हे सांगा मी जर सेंटरला प्लग केलं तर ज्या पॉईंटला प्लग केला तो पॉईंट सगळ्यात जास्त व्हायब्रेट होतो करेक्ट आहे तिथं दणका बसल्यावर हा पॉईंट इथं जाईल करेक्ट आहे ओके तो पॉईंट तिथं जाईल जेवढा वर गेला तेवढाच कुठे जातो सांगा खाली जातो म्हणजे सांगा बरं तिथं काय तयार झाले नोड की अँटी नोड्स तयार झाले करेक्ट आहे इथं अँटी नोड्स तयार झाले आणि बाळानो तुम्हाला तुमची स्ट्रिंग अशी दिसेल करेक्ट आहे लूप तयार झालं काय तयार झालं लूप इमॅजिन करा ना एक स्ट्रिंग आहे तार आहे तार आहे एकदम टाईट आहे तुम्ही फोर्स अप्लाय केला व्हायब्रेट होते की नाही अरे ओके नाही म्हणजे काय तयार होते सांगा लूप तयार होते असं काय तयार होते लूप तयार होते लक्षात ठेवा एकच लूप तयार झालं सो गाईज P म्हणजे असतं नंबर ऑफ लूप्स इज इक्वल्स टू 1 तुम्ही काय केलं सेंटरच्या या साईडला थोडं प्लग केलं जर का तुम्हाला नंबर ऑफ लूप्स वाढवायची असेल फ्रिक्वेन्सी वाढवायची असेल तर एक काम करा सेंटरला प्लग केलं तर एकच लूप तयार होईल सेंटरच्या थोडं या साईडला प्लग केलं समजा इथं प्लग केलं तुम्ही लक्षात ठेवा तर हा पॉईंट इथं जाईल आणि हा पॉईंट इथे येईल बरोबर आहे जेवढा वर गेला तेवढा खाली मग मला हे सांगा नोड नंतर काय तयार होतो सांगा अँटी नोड सो बाळांनो असं तर होणार नाही नोड आणि अँटी नोड आणि नंतर हे पाय डायरेक्ट नोड
असं कसं काय? कालच शिकलो आपण. नोड आणि अँटी नोड मधलं डिस्टन्स किती असतं? लॅम्बडा की लॅम्बडा बाय 4 आणि अँटी नोड आणि नोड मधले डिस्टन्स किती असतं? लॅम्बडा बाय 4. हे डिस्टन्स लॅम्बडा बाय 4 तर हे कसं काय लॅम्बडा बाय 4 होईल? कारण की ते बॅलन्स असतं ना. अँटी नोडपासून नोड इकडले असू द्या किंवा तिकडले असू द्या इक्विडिस्टंट असतात ना. तर या अँटी नोडपासून हा जवळ दिसतंय आणि हा दूर दिसतंय असं होत नसतं. लक्षात ठेवा. चालेल? म्हणजे याचा अर्थ काय होईल इथं? ओके. पण कसं असते तुम्ही प्लकच जर का इथं केलं तर ऑब्व्हियसली तिथे अँटी नोडच तयार होणार आहे. आणि इथं नोड आहे. म्हणजे एवढं डिस्टन्स आहे तर इथं नंबर ऑफ लूप्स वाढतात. बघा डायग्राम कशी तयार होते. अशी डायग्राम तयार होते. म्हणजे किती लूप्स तयार झाले? 1 की 2? 2. बघा नोड, अँटी नोड. सांगा इथं काय तयार झाला? नोड. पुन्हा आणि नंतर काय? नोड. सो नंबर ऑफ लूप्स स्पीच व्हॅल्यू किती झाली? 2. तुम्ही तुमची प्लकिंगची पोझिशन अजून चेंज करा. अजून फोर्स अप्लाय करा. सांगा नंबर ऑफ लूप्स कमी होतील की वाढतील? अजून वाढतील. लक्षात ठेवा. अजून वाढतील. येस. सांगा नंबर ऑफ लूप्स P इज इक्वल्स टू किती असतं बाळांनो? 2 की 3? 3. करेक्ट आहे. म्हणजे याचा अर्थ ओके. आता हा नोड इथे काय तयार झाला? अँटी नोड. इथे इथे नाही. हां. नोड नंतर काय? अँटी नोड. हां. हां. आणि फिक्स एंडला तर नेहमी नोडच तयार होत असतात. नोड्स आर पॉइंट ऑफ मॅक्सिमम व्हायब्रेशन की मिनिमम व्हायब्रेशन? मिनिमम व्हायब्रेशन. झालं. आता हे 3 मोड्स आहे की फर्स्ट 3 मोड्स आहे? फर्स्ट 3. तुम्ही जशाच्या प्लकिंगच्या पोझिशन चेंज करत गेले नंबर ऑफ लूप्स कमी होत जातात की वाढत जातात? मी 100 लूप्स सुद्धा आणू शकतो. लक्षात ठेवा. फक्त मला प्लकिंगच्या पोझिशन सेम ठेवावं लागेल की चेंज करावं लागेल? हां. सेंटरला प्लग केलं तर एकच लूप तयार होईल. सेंटर सोडून प्लग केलं, सेंटर सोडून प्लग केलं, सेंटर सोडून प्लग केलं, सेंटर सोडून प्लग केलं. नंबर ऑफ लूप्स वाढत जातात. म्हणजे मी तर 3च काढले. तुमची इच्छा असेल तर 4, 5, 6, 7, 8, 9, 10 किती काढू शकता. तुम्ही 3 मोड काढले की पहिले 3 काढले? पहिले 3. याच्यापेक्षा कमी नाही होऊ शकत. मिनिमम 1 लूप राहणारच आहे. लक्षात ठेवा. मिनिमम स्ट्रिंग जी व्हायब्रेट होणार ती एका लूपनी व्हायब्रेट होणार आहे आणि एका लूपनी व्हायब्रेट होणाऱ्या स्ट्रिंगला आपण म्हणतो बाळांनो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. काय म्हणतो सांगा? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. बघा मी काय म्हणताय? फंडामेंटल काय? फ्रिक्वेन्सी. सो तुम्हाला जर का कोणी विचारलं की बाबा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असतं? सरळ सांगायचं द मिनिमम फ्रिक्वेन्सी विथ व्हिच द स्ट्रिंग कॅन व्हायब्रेट. ओके. कमीत कमी किती फ्रिक्वेन्सीने स्ट्रिंग व्हायब्रेट होऊ शकते? तर या फ्रिक्वेन्सीने. आता याच्यानंतर जी होणार ती याच्यापेक्षा जास्तच फ्रिक्वेन्सी होणार. याच्यापेक्षा कमी फ्रिक्वेन्सीने स्ट्रिंग व्हायब्रेट होणार नाही. पण नेहमी सांगतो दीज आर नॉट द 3 मोड्स. दीज आर द 3 मोड्स की फर्स्ट 3 मोड्स. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा. पण पहिला हाच आहे. याच्यापेक्षा आधी कुणीच नाहीये. म्हणजे एक लूप हे लास्ट लूप आहे. लास्ट लूप आहे की फर्स्ट लूप आहे? फर्स्ट. याच्यापेक्षा कमी लूप तयार होऊ शकणार नाही. ही सगळ्यात लोएस्ट फ्रिक्वेन्सी आहे की एक लूप तयार होणे म्हणजे सगळ्यात लोएस्ट फ्रिक्वेन्सीने स्ट्रिंग व्हायब्रेट होते. 2 लूप तयार होणे म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली. 3 लूप तयार होणे म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली. 4 लूप तयार होणे म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली. जेवढे नंबर ऑफ लूप्स वाढले तेवढी फ्रिक्वेन्सी वाढत आहे. पण कमीत कमी किती फ्रिक्वेन्सी असणार आहे? एक लूपची आणि एका लूपची फ्रिक्वेन्सी मिनिमम फ्रिक्वेन्सी असते विच इज कॉल्ड एज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. तिथे एक सुंदर डेफिनेशन तयार होते. व्हॉट इज मीन बाय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी? लक्ष द्या. हां. व्हॉट इज मीन बाय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असतं? सरळ लिहू शकता बाळांनो. बघा द मिनिमम फ्रिक्वेन्सी, द मिनिमम बघा मी काय म्हणताय? द मिनिमम फ्रिक्वेन्सी विथ व्हिच the minimum frequency with which string can vibrate. बघा काय बोललो मी? String can vibrate. Okay. String can vibrate. The minimum frequency with which the string can vibrate. ज्या कमीत कमी फ्रिक्वेन्सीने स्ट्रिंग व्हायब्रेट होते दॅट मिनिमम फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड एज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. त्या मिनिमम फ्रिक्वेन्सीला आपण काय नाव देतो सांगा? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. द मिनिमम फ्रिक्वेन्सी विथ विच द स्ट्रिंग कॅन व्हायब्रेट. एखादी स्ट्रिंग व्हायब्रेट होत असताना कमीत कमी कुठल्या फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होते त्याला म्हणतो आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि ही आहे बाळांनो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. इज दॅट क्लिअर? येस. आता ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा आपल्याला डेरिव्हेशन काढायचं आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. सोपं डेरिव्हेशन आहे. लक्ष द्या. सगळ्यात पहिले काय करतो बाळांनो? लक्ष द्या इथं. हां. सगळ्यात पहिले इथे लिहितो लेट एल. एल म्हणजे असतं बाळांनो लेंथ ऑफ स्ट्रिंग. बघा काय बोलताय सांगा? लेंथ ऑफ स्ट्रिंग. स्ट्रिंगची लेंथ. लक्ष द्या. एल म्हणजे असतं लेंथ ऑफ स्ट्रिंग. येस. एल म्हणजे असतं लेंथ ऑफ स्ट्रिंग. येस. ओके. त्यानंतर असतं कॅपिटल टी. कॅपिटल टी म्हणजे असतं बाळांनो टेन्शन इन द स्ट्रिंग. लक्षात ठेवा. काय असतं? टेन्शन इन द स्ट्रिंग. ओके. स्ट्रिंग मधलं टेन्शन. ओके. एल म्हणजे असतं लेंथ ऑफ स्ट्रिंग. कॅपिटल टी म्हणजे असतं टेन्शन इन द स्ट्रिंग. सगळ्यांना माहिती आहे लेंथचं युनिट किती असतं बाळांनो? मीटर. टेन्शनचं युनिट किती असतं बाळांनो? न्यूटन. ओके. त्यानंतर स्मॉल एम. स्मॉल एम म्हणजे काय असतं? स्मॉल एम म्हणजे असतं बाळांनो मास पर युनिट लेंथ. मास पर युनिट लेंथ. ओके. मास पर युनिट लेंथ ऑफ अ स्ट्रिंग. ओके. स्ट्रिंगचं मास पर युनिट लेंथ. येस. सो स्मॉल एम म्हणजे असतं बाळांनो मास ऑफ स्ट्रिंग. काय बोलू मी सांगा? मास ऑफ स्ट्रिंग. बघा मी काय बोलताय? मास ऑफ स्ट्रिंग डिवायडेड बाय काय? लेंथ ऑफ स्ट्रिंग.
लेंथ ऑफ स्ट्रिंग. मास ऑफ स्ट्रिंग डिवायडेड बाय लेंथ ऑफ स्ट्रिंग. सो मास ऑफ स्ट्रिंग इज डिनोटेड बाय कॅपिटल अँड लेंथ ऑफ स्ट्रिंग इज डिनोटेड बाय स्मॉल एल. सगळ्यांना वाटते स्मॉल एम म्हणजे मास आहे. नाही. सांगा स्मॉल एम म्हणजे कोण आहे? मास पर युनिट लेंथ. त्याला एनसीईआरटीच्या भाषेत दुसरं म्हणतात, दुसरं नाव दिलं जाते. हा, एनसीईआरटीच्या पुस्तकात जर वाचलं तर त्याला म्हटलं जाते लिनियर मास डेन्सिटी. काय म्हणतात सांगा? लिनियर मास डेन्सिटी. काय म्हणतात सांगा? लिनियर मास डेन्सिटी. लक्षात ठेवा. चालेल? ओके. सो गाईज लक्षात ठेवा, एल म्हणजे असतं लेंथ ऑफ स्ट्रिंग, टी म्हणजे असतं टेन्शन द स्ट्रिंग, स्मॉल एम म्हणजे असतं मास पर युनिट लेंथ, मास ऑफ स्ट्रिंग डिवाइड बाय लेंथ ऑफ स्ट्रिंग. बरोबर आहे? म्हणजे स्ट्रिंगचं मास, या स्ट्रिंगचं मास, ही जी स्ट्रिंग होती ना त्या स्ट्रिंगचं मास डिवाइड बाय त्याची लेंथ, या दोघांचा रेशो म्हणजे असतं लिनियर मास डेन्सिटी. ओके. त्याचं युनिट सुद्धा सांगू शकतो आपण. सांगा मासचं युनिट किती असतं सांगा? केजी. आणि लेंथचं युनिट किती असतं? मीटर. तर बाळांनो लक्षात ठेवा, स्मॉल एम म्हणजे मास ऑफ स्ट्रिंग नाही आहे. स्मॉल एम म्हणजे कोण आहे सांगा? लिनियर मास डेन्सिटी, ज्याला आपण काय म्हणतो सांगा? मास पर युनिट लेंथ. काय म्हणतो बोला? मास पर युनिट लेंथ. बोला, मास पर युनिट लेंथ. आणि पी म्हणजे काय असतं? लक्ष द्या. हा, व्हॉट इज पी? पी म्हणजे असतं बाळांनो नंबर ऑफ लूप्स. पी म्हणजे काय असतं? नंबर ऑफ लूप्स. काय असतं? नंबर ऑफ लूप्स. जसं पहिल्या फिगर मध्ये मला हे सांगा, नंबर ऑफ लूप्स किती आहे? 1. दुसऱ्या फिगर मध्ये किती आहे? 2. तिसऱ्या फिगर मध्ये किती आहे बाळांनो? 3. झालं. नेक्स्ट. आता इकडे लक्ष द्या बाळांनो, अतिशय महत्त्वाचा नेक्स्ट आर्टिकल. आता आपण काय सांगू शकतो? हा, का रे बाळांनो मला हे सांगा, डोळ्यासमोर कुठली वेव्ह तयार झाली आहे? सांगा बरं. ट्रान्सवर्स वेव्ह आहे की लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे? ट्रान्सवर्स. बघा, क्रस्टअप आहे. क्रस्टअप म्हणजे ट्रान्सवर्स वेव्ह आहे. तर तुम्ही सरळ सांगू शकता वेलॉसिटी ऑफ अ ट्रान्सवर्स वेव्ह काय असतं? बोला. येस, वेलॉसिटी ऑफ अ ट्रान्सवर्स वेव्ह. वेलॉसिटी ऑफ अ ट्रान्सवर्स वेव्ह. वेलॉसिटी ऑफ अ ट्रान्सवर्स वेव्ह काय असतं? तर ट्रान्सवर्स वेव्हची वेलॉसिटी असतं व्ही इक्वल्स टू अंडर ऑफ किती असतं? बोला. टी की टी बाय एम? टी बाय एम. सर कुठे शिकले होते? 11वी. पुढे पुढे आपल्या क्लासच्या नोट्समध्ये साऊंड नोट्स काढा. साऊंड टॉपिक शिकलोय. साऊंड टॉपिक मध्ये जर का बघितलं तर मी लॉन्जिट्युडिनल वेव्ह आणि ट्रान्सवर्स वेव्हचे पॉईंट्स बघितले होते डिफरन्सचे. हो की नाही? त्या डिफरन्सच्या पॉईंटमध्ये एक एक पॉईंट टाकलाय. 12वीच्या नोट्समध्ये नाही टाकलाय तो, पण 11वीच्या पॉईंट्समध्ये आहे. ओके. ट्रान्सवर्स वेव्हची वेलॉसिटी असते अंडर ऑफ टी बाय एम. टी म्हणजे असतं टेन्शन इन द स्ट्रिंग आणि स्मॉल एम म्हणजे काय असतं? लिनियर मास डेन्सिटी. टी म्हणजे असतं टेन्शन इन द स्ट्रिंग आणि स्मॉल एम म्हणजे असतं लिनियर मास डेन्सिटी. आणि लॉन्जिट्युडिनल वेव्हची वेलॉसिटी काढायला गेली तर व्ही इक्वल्स टू अंडर ऑफ किती असतं बाळांनो? ई बाय रो. किती असतं सांगा? ई की बाय रो? ई म्हणजे असतं मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. काय असतं बोला? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. तुम्हाला आठवेल बघा तुम्ही. 8व्या नंबरचा पॉईंट आहे. किती नंबरचा? 8 नंबरचा. वेलॉसिटी ऑफ अ ट्रान्सवर्स वेव्ह इज गिवन बाय वेलॉसिटी ऑफ अ लॉन्जिट्युडिनल वेव्ह इज गिवन बाय. पण स्ट्रिंग मध्ये कुठली वेव्ह तयार झाली? ट्रान्सवर्स. ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे व्ही इक्वल्स टू अंडर ऑफ किती असतं? टी की टी बाय एम? टी बाय एम. येस, झालं. त्यानंतर एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. सगळ्यांना माहिती आहे वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? बोला. वेलॉसिटी इज इक्वल्स टू किती असतं? बोला सांगा. फ्रिक्वेन्सी इंटू किती असतं? वेव्हलेंथ. वेलॉसिटी इज इक्वल्स टू फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. सो वेलॉसिटी इज इक्वल्स टू फ्रिक्वेन्सी इंटू किती असतं? लॅम्बडा. फ्रिक्वेन्सी इंटू किती असतं? लॅम्बडा. किंवा चला 2 मिनिटं थांबा, हा फॉर्म्युला नंतर यूज करू. एक नवीन फॉर्म्युला आहे आपल्याला. ठीक आहे, लक्ष द्या. काय आता मला हे सांगा, या तिन्ही केसमध्ये बघितलं तर लेंथ ऑफ स्ट्रिंग साऱ्या डिफरंट आहे की सेम आहे रे? सेम आहे. बघे, मग लेंथ ऑफ स्ट्रिंगचा एक सुंदर फॉर्म्युला आहे बघा, तुमच्यासाठी नवीन आहे. काय फॉर्म्युला आहे लक्षात ठेवा. मी इथं लिहित आहे लेंथ ऑफ स्ट्रिंग काय असतं? सो गाईज, लेंथ ऑफ स्ट्रिंग म्हणजे असतं नंबर ऑफ लूप्स. बघा काय म्हणताय? नंबर ऑफ लूप्स इंटू असतं बाळा नो लूप लेंथ. लूप लेंथ, नंबर ऑफ लूप्स इंटू लूप लेंथ. लक्षात ठेवा. लेंथ ऑफ स्ट्रिंग, लेंथ ऑफ स्ट्रिंग काय असतं? नंबर ऑफ लूप्स इंटू किती असतं? लूप लेंथ. सो गाइस, लेंथ ऑफ स्ट्रिंग इज डिनोटेड बाय एल. येस, इन ऑल डायग्राम लेंथ ऑफ स्ट्रिंग किती आहे बाळांनो? एलच आहे. येस, इज इक्वल्स टू नंबर ऑफ लूप्स. नंबर ऑफ लूप्स इज डिनोटेड बाय पी. नंबर ऑफ लूप्स इज डिनोटेड बाय पी इंटू किती आहे सांगा? लूप की लूप लेंथ? लूप लेंथ. सांगा बरं, काल शिकवलं होतं लूप लेंथ म्हणजे काय असतं? जा त्या डेरिव्हेशन मध्ये शिकवलाय काल मी तुम्हाला, पॉइंट्स लिहून दिले आहेत. व्हॉट इज लूप लेंथ? लूप लेंथ म्हणजे काल सांगितलं होतं डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड. 2 सक्सेसिव्ह नोड मधलं डिस्टन्स. ऐका बघा, ऐका बघा, लूप लेंथ काल लिहून दिलं होतं ना, शेवटी पिंक कलरनी लिहून दिलं होतं ना 3 पॉइंट. सांगा बरं, डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड किती असतं? लॅम्बडा की लॅम्बडा बाय 2? डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह अँटी नोड किती असतं? लॅम्बडा की लॅम्बडा बाय 2? आणि डिस्टन्स बिटवीन नोड अँड ऍडजसंट अँटी नोड किती असतं? लॅम्बडा की लॅम्बडा बाय 4? लॅम्बडा बाय 4 सांगितलं होतं. ओके, तर बाळांनो लूप लेंथ, लूप लेंथ किती असतं सांगा? लॅम्बडा की लॅम्बडा बाय 2? लॅम्बडा बाय 2. ओके, एल इज इक्वल्स टू पी इंटू लॅम्बडा बाय 2. आता मी तुम्हाला प्रूफ करून दाखवतो कसं काय असतं बघा. आवाज आवाज आवाज. एल इज इक्वल्स टू पी इंटू लॅम्बडा बाय 2. ओके, आता थोड्या याच्यावर आपण टाइम देऊ. हा, काय फॉर्म्युला लिहिला सांगा मी तुम्हाला? काय फॉर्म्युला लिहिला सांगा? बोला. फॉर्म्युला असा लिहिलाय की लेंथ ऑफ स्ट्रिंग काय असते? नंबर ऑफ लूप्स इंटू असतं लूप लेंथ. एका लूपची लेंथ. यू नो एक लूप. हे पहा, एक लूप घ्या ना कुठलं तरी. हे पहा, एक लूप घेतलं. काल मी डेकोरेट केलं होतं असं. एका लूपची लेंथ म्हणजे याचा अर्थ 2 नोड मधलं डिस्टन्स. सांगा 2 नोड, 2 कॉन्सिक्युटिव्ह नोड मधलं डिस्टन्स किती असतं? लॅम्बडा की लॅम्बडा बाय 2? लॅम्बडा बाय 2. सो एल इज इक्वल्स टू पी इंटू लॅम्बडा बाय 2 आपण शिकलोय. सो एल इज इक्वल्स टू पी इंटू किती असतं बोला? लॅम्बडा बाय 2. ओके, आता बाळांनो इकडे लक्ष द्या थोडं मी काय सांगतोय. हा,
सगळ्यांनी प्लीज लक्ष द्या. हां, मला हे सांगा. ओके ओके, सांगा बरं या केसमध्ये एल ची व्हॅल्यू किती आहे सांगा बरं. व्हॉट इज लेंथ ऑफ स्ट्रिंग? दोन सक्सेसिव्ह नोड मधलं डिस्टन्स सांगा. दोन सक्सेसिव्ह नोड मधलं डिस्टन्स लॅम्बडा की लॅम्बडा बाय 2? लॅम्बडा बाय 2. कालही शिकवलं होतं मी, हो म्हणा. येस. या केसमध्ये लेंथ ऑफ स्ट्रिंग किती आहे सांगा बरं. सांगा. दोन सक्सेसिव्ह नोड मधलं डिस्टन्स. तर मला हे सांगा या नोड टू या नोड मधलं किती आहे सांगा. लॅम्बडा की लॅम्बडा बाय 2? लॅम्बडा बाय 2. आणि हा नोड टू हा नोड सांगा लॅम्बडा की लॅम्बडा बाय 2? लॅम्बडा बाय 2. मग लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 2 किती होतं सांगा. 2 लॅम्बडा बाय 2 म्हणजे कोण सांगा. लॅम्बडा. अरे ओके नाही. शेवटी लेंथ ऑफ स्ट्रिंग तिन्ही केसमध्ये काय सेमच आहे. फक्त लेंथ ऑफ स्ट्रिंग इन द फॉर्म ऑफ लॅम्बडा काढताय. लेंथ ऑफ स्ट्रिंग इन द फॉर्म ऑफ लॅम्बडा. लेंथ ऑफ स्ट्रिंग इन द फॉर्म ऑफ लॅम्बडा. आणि ही लेंथ ऑफ स्ट्रिंग इन द फॉर्म ऑफ लॅम्बडाच काढायची आहे. चला मला हे सांगा. हा एक नोड आहे, हा एक नोड आहे. सांगा दोन नोड मधलं डिस्टन्स किती असतं सांगा. लॅम्बडा बाय 2. ओके. दोन सक्सेसिव्ह नोड मधलं डिस्टन्स किती असतं. लॅम्बडा बाय 2. दोन सक्सेसिव्ह नोड मधलं डिस्टन्स किती असतं. लॅम्बडा बाय 2. मग लेंथ ऑफ स्ट्रिंग किती झाली बोला. लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 2 किती असतं बोला. 3 लॅम्बडा बाय 2. सो यू कॅन से 3 लॅम्बडा बाय 2. दिस इज द लेंथ ऑफ स्ट्रिंग इन द फॉर्म ऑफ लॅम्बडा. दिस द लेंथ ऑफ स्ट्रिंग इन द फॉर्म ऑफ लॅम्बडा. दिस द लेंथ ऑफ स्ट्रिंग इन द फॉर्म ऑफ लॅम्बडा. हे तुम्ही तुम्हाला डायग्राम वरनं काढलं, पण मी तुम्हाला त्याचा एक फॉर्म्युला सुद्धा लिहून दिलाय बघा. फॉर्म्युल्यावरनं सुद्धा काढून दाखवू शकतो कसं. एल इज इक्वल टू किती असतं. पी इंटू लॅम्बडा बाय 2. चला पहिल्या फिगर मध्ये सांगा. पहिल्या फिगर मध्ये एल इज इक्वल टू सांगा नंबर ऑफ लूप्स किती आहे. नंबर ऑफ लूप्स 1 इंटू लॅम्बडा बाय 2 किती असतं बोला. लॅम्बडा बाय 2 आहे काय बघा. आहे कारण हे तुम्ही डायग्राम वरनं लिहिलं आणि हे तुम्हाला मी फॉर्म्युल्यावरनं काढून दाखवत आहे. दुसऱ्या फिगर मध्ये एल इज इक्वल टू पी इंटू लॅम्बडा बाय 2 सांगा नंबर ऑफ लूप्स किती आहे बोला. 2. सो 2 इंटू लॅम्बडा बाय 2 हे बा 2 कॅन्सल. हे बा लॅम्बडा आला आहे हे बा, हो म्हणा. आणि तिसऱ्या फिगर मध्ये एल इज इक्वल टू किती असतं. पी इंटू लॅम्बडा बाय 2 सांगा. पी ची व्हॅल्यू किती आहे. पी ची व्हॅल्यू किती आहे. 3 इंटू लॅम्बडा बाय 2 बघा. 3 लॅम्बडा बाय 2 आहे. हे तुम्ही व्हॅल्यू कशावरनं काढल्या सांगा. फॉर्म्युल्यावरनं काढल्या की फिगरवरनं. आणि मी इथं त्याच व्हॅल्यू कशावरनं काढून दिल्या फॉर्म्युला. असंही करेक्ट आहे, असंही करेक्ट आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपण लिहिला फॉर्म्युला करेक्ट आहे की रॉंग आहे. करेक्ट. कुठला. लेंथ ऑफ स्ट्रिंग इज इक्वल टू नंबर ऑफ लूप्स इंटू किती असं सांगा. लूप की लूप लेंथ. लूप लेंथ. ओके लक्ष द्या. येस. आता बाळांनो इकडे लक्ष द्या. हा सगळ्यात महत्वाचं एल इज इक्वल टू पी इंटू लॅम्बडा बाय 2. तर तुमचा फॉर्म्युला आला बाळांनो लक्षात ठेवा. एल इज इक्वल टू किती असतं. पी इंटू लॅम्बडा डिवाइड बाय 2. येस. हा 2 इकडे गेला तर टॉइस एल इज इक्वल टू किती असतं. पी लॅम्बडा. सो पी खाली गेला तर टॉइस एल डिवाइड बाय पी इज इक्वल टू किती असतं. लॅम्बडा. सो लॅम्बडाची व्हॅल्यू किती असतं. टॉइस एल की टॉइस एल बाय पी. टॉइस एल बाय पी ही झाली लॅम्बडाची व्हॅल्यू. आवाज नको हा. कोणाची व्हॅल्यू झाली सांगा. लॅम्बडाची. कोणाची. लॅम्बडाची. येस. आता आपल्याला एक सुंदर फॉर्म्युला माहिती आहे. वेलोसिटी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. If I want to find a velocity, sorry, if I want to find a frequency, so you can say v divided by lambda is equal to किती असतं eta. So frequency is equal to v divided by lambda. So सांगा frequency is equal to किती असतं. v divided by किती असतं. lambda. Right now just put the value and get the answer. तुम्ही सांगू शकता frequency is equal to v divided by lambda. So frequency v म्हणजे काय असतं. velocity. सांगा रे velocity ची व्हॅल्यू किती आहे बोला. सांगा velocity ची व्हॅल्यू किती आहे बोला. अंडर ऑफ टी की टी बाय एम. टी बाय एम. सो वेलोसिटीची व्हॅल्यू आहे अंडर रूट ऑफ किती असतं सांगा. टी बाय एम आणि डिवाइड बाय लॅम्बडा. सांगा लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे बोला. टॉइस एल की टॉइस एल बाय पी. टॉइस एल बाय पी. सो गाइस टॉइस एल बाय पी करेक्ट आहे. येस. सो तुम्ही सरळ सांगू शकता फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ किती असतं बोला. टी की टी बाय एम. टी बाय एम. डिव्हिजनचं जर का इंटू केलं मी काय म्हणताय डिव्हिजनचं जर का इंटू केलं तर पुढच्या सिस्टमचा काय होतो. रेसिप्रोकल. सो पी डिवाइड बाय टॉइस एल. सो फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू किती असतं. पी डिवाइड बाय किती असतं. टॉइस एल अंडर ऑफ किती असतं. टी की टी बाय एम. टी बाय एम. खतम. येस. दिस इज द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी. कोणाची व्हॅल्यू आहे सांगा. फ्रिक्वेन्सी. सो एखादी स्ट्रिंग जेव्हा वेगवेगळ्या मोड्सनी व्हायब्रेट होते तेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी किती असतं. पी डिवाइड बाय टॉइस एल अंडर ऑफ किती असतं. टी की टी बाय एम. टी बाय एम. आता मला हे सांगा पुढे लिहिलं बाळानो फॉर फिगर ए. सांगा फिगर ए मध्ये जर का बघितलं तर तुम्हीच मला हे सांगा फिगर ए मध्ये तुम्हीच मला हे सांगा फिगर ए मध्ये नंबर ऑफ लूप्स किती आहे बोला. 1. ओके. नंबर ऑफ लूप्स 1 आहे म्हणजे पी ची व्हॅल्यू 1 आहे. म्हणजे तुम्हाला पहिल्या फिगरची फ्रिक्वेन्सी भेटेल. आणि तुम्हीच मला हे सांगा मी सांगितलं आहे पहिल्या फिगरची फ्रिक्वेन्सी मॅक्सिमम आहे की मिनिमम आहे. पहिल्या फिगरची फ्रिक्वेन्सी मॅक्सिमम आहे की मिनिमम आहे. आणि त्या मिनिमम फ्रिक्वेन्सीला आपण काय नाव दिलं सांगा. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. कुठली फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सो लक्षात ठेवा N1 फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असतं. पीच व्हॅल्यू 1 अपॉन किती असतं. टॉइस एल अंडर ऑफ किती असतं. टी की टी बाय टी बाय. सो लक्षात ठेवा दिस इज कॉल्ड एज N1. N1 इज इक्वल टू 1 अपॉन टॉइस एल अंडर ऑफ किती असतं. टी की टी बाय टी बाय. N1 is equals to 1 upon twice under of T by M. This is called as fundamental frequency of vibration. लक्षात ठेवा. फंडामेंटल लक्षात ठेवा. पहिल्या फिगरची फ्रिक्वेन्सी म्हणजे फंडामेंटल. सो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ काय व्हायब्रेशन. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन. ओके. सो दिस इज द मिनिमम फ्रिक्वेन्सी. मराठीत बोलताय नाही. दिस इज द मिनिमम फ्रिक्वेन्सी विथ विच द स्ट्रिंग कॅन व्हायब्रेट. कमीत कमी किती फ्रिक्वेन्सीने स्ट्रिंग व्हायब्रेट होते ते एवढ्या. आताची स्ट्रिंग व्हायब्रेट होईल ती याच्यापेक्षा जास्तच फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होईल. करेक्ट आहे. हे झालं फिगर ए ची.
आता त्याच फॉर्म्युल्यामध्ये फिगर बी टाकू. हा, इथे लिहितो फॉर फिगर बी. लक्ष द्या रे, फॉर फिगर बी. फिगर बी मध्ये मला हे सांगा, नंबर ऑफ लूप्स पीच व्हॅल्यू किती टाकायची आहे सांगा? 2. पीच व्हॅल्यू 2 टाकायची. चला टाका 2. सो 2 अपॉन टॉयसल अंडर ऑफ टी बाय. सो n1 निघेल की n2 निघेल? n2. सो n2 इज इक्वल्स टू किती असतं? 2 अपॉन किती असतं? टॉयसल अंडर ऑफ किती असतं? टी बाय. येस. सो n2 इज इक्वल्स टू 2 जर का तिकडे गेला तर 1 अपॉन किती असतं? टॉयसल अंडर ऑफ किती असतं? टी टी बाय टी बाय. सो येस येस. 2 इकडे गेला तर 1 अपॉन टॉयसल. येस. सो n2 इज इक्वल्स टू किती असतं? 2 आणि 1 अपॉन टॉयसल अंडर ऑफ टी बाय ची व्हॅल्यू किती आहे? बोला सांगा. 1 अपॉन टॉयसल अंडर ऑफ टी बाय ची व्हॅल्यू किती आहे सांगा? n आहे की n1 आहे? n1. सो n2 इज इक्वल्स टू किती असतं? n1 की टॉइस n1? टॉइस n1. येस. दिस इज सेकंड फिगरची फ्रिक्वेन्सी. सांगा n2 किती आहे बोला? n1 आहे की टॉइस n1 आहे? टॉइस n1 म्हणजे समजतं का? n1 म्हणजे समजतं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे बघा. समजली आहे? आता मी इथं 2 काय करू शकलो असतो? कॅन्सल. मी कॅन्सल नाही केलं. बघा 2 वेगळा काढला आणि 1 अपॉन इकडे दिलं. बरोबर आहे? त्यामुळे 1 अपॉन टॉयसल अंडर ऑफ टी बाय m ही कोण आहे सांगा? n आहे की n1 आहे? n1. सो n2 इज इक्वल्स टू किती? n1 की टॉइस n1? टॉइस n1. फॉर फिगर बी. आता लक्षात ठेवा, इथे लिहू शकता फॉर फिगर सी. हा, फॉर फिगर सी सांगा नंबर ऑफ लूप्स पी ची व्हॅल्यू किती असतं? 2 की 3? 3. मग टाका बरं इथे फ्रिक्वेन्सी काय असतं बोला. हा, फ्रिक्वेन्सी किती असतं? n इज इक्वल्स टू किती असतं? p अपॉन किती असतं? टॉयसल अंडर ऑफ किती असतं? टी की टी बाय टी बाय. सो n के n3 n3 सांगा p ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो? 3. 3 अपॉन टॉयसल अंडर ऑफ किती असतं? टी की टी बाय टी बाय. येस. सो n3 इज इक्वल्स टू किती असतं? 3 बाहेर काढला. 1 अपॉन किती असतं बोला? टॉयसल अंडर ऑफ किती असतं? टी की टी बाय टी बाय. सो n3 इज इक्वल्स टू किती असतं? थ्राइस 1 अपॉन टॉयसल अंडर ऑफ टी बाय कोण आहे सांगा? n की n1? n1. मग सांगा तिसऱ्या फिगरची फ्रिक्वेन्सी किती आहे सांगा? n1 की थ्राइस n1? म्हणजे फंडामेंटलच्या 2 टाइम्स की 3 टाइम्स? 3 टाइम्स. फंडामेंटलच्या 2 टाइम्स की 3 टाइम्स? 3 टाइम्स. सो n3 इज इक्वल्स टू थ्राइस n1. म्हणजे सांगा बरं फ्रिक्वेन्सी कमी होत आहे की वाढते? मग सगळ्यात कमी फ्रिक्वेन्सी कुठली आहे सांगा? n1. कुठली आहे? n1. जिला आपण काय नाव देतो सांगा? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. हो म्हणा? हो म्हणा? येस. ओके. सो बाळांनो या सगळ्या फ्रिक्वेन्सी निघाल्या. ओके. आता मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. फक्त आणि फक्त माझ्याकडे लक्ष द्या. ओके, लक्ष द्या प्लीज. हा, येस. सांगा पहिल्या फिगरची फ्रिक्वेन्सी कुठली आली सांगा? n1. n1 ला लिहू शकतो 1 टाइम्स ऑफ n1. बरोबर आहे? 1 इंटू n1 इज n1. ओके. दुसऱ्या फिगरची फ्रिक्वेन्सी किती आली सांगा? n2. आणि n2 किती आली सांगा? 2 टाइम्स ऑफ n1. ओके, हे काय प्रूफ केलं आहे आपण? हे काय प्रूफ केलं आहे? n1 हे बाय n2 2 टाइम्स ऑफ n1. आणि तिसऱ्या फिगरची फ्रिक्वेन्सी सांगा. तिसऱ्या फिगरची फ्रिक्वेन्सी किती आहे सांगा? n के n3 n3 आणि n3 इज इक्वल्स टू 3 टाइम्स ऑफ n1. बरोबर आहे? हो म्हणा? येस. तुम्हाला असं वाटते का या सगळ्या फ्रिक्वेन्सी मध्ये एक कॉमन आहे? कोण? n1. n1 म्हणजे कोण? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता मराठीत बोलतो, लक्ष द्या. तुम्ही सगळे इव्हनिंग बॅच वाले हुशार आहे म्हणून. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे हे जे कोइफिशियंट्स असतात, काय असतात? कोइफिशियंट्स. हे बघा कोइफिशियंट्स. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे हे जे कोइफिशियंट्स आहेत त्याला आपण नाव देतो बाळांनो हार्मोनिक्स. काय नाव दिलं सांगा? हार्मोनिक्स. बोला पुन्हा काय नाव दिलं? हार्मोनिक्स. अरे बोला ना पुन्हा. हार्मोनिक्स. व्हॉट आर हार्मोनिक्स? हार्मोनिक्स आर इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. साध्या मराठीत विचारायचं झालं तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे कोइफिशियंट्स. मराठीत विचारलं झालं तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे कोइफिशियंट्स म्हणजे हार्मोनिक. इंग्लिश मध्ये बोलायचं झालं व्हॉट आर हार्मोनिक्स? हार्मोनिक्स इज द फ्रिक्वेन्सी विच इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. यू नो इंटिग्रल मल्टिपल म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला मल्टिप्लाय केलं. कारण मला हे सांगा, मी 3 मोड काढले की पहिले 3 मोड काढले? सांगा बरं. पहिल्याची फ्रिक्वेन्सी किती आली? 1 टाइम्स ऑफ n1. दुसऱ्याची 2 टाइम्स ऑफ n1. तिसऱ्याची 3 टाइम्स ऑफ n1. चौथा काढला असतं तर काय आलं असतं? 4 टाइम्स ऑफ n1. नंतर 5 टाइम्स ऑफ n1. नंतर 6 टाइम्स. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला मल्टिप्लाय करा. इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज हार्मोनिक्स. हो म्हणा? साध्या भाषेत बोलायचं झालं आपल्या मराठीत तर आपण सांगतो हार्मोनिक्स काय असतात? फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे कोइफिशियंट म्हणजे हार्मोनिक. हे आलाय पहिल्या फिगर वाचनं. मग सांगा पहिल्या फिगर मध्ये कुठल्या नंबरचा हार्मोनिक्स असतो? बोला. फर्स्ट हार्मोनिक. कुठला हार्मोनिक? फर्स्ट हार्मोनिक. सो माय फर्स्ट फिगर म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे असतं बाळांनो फर्स्ट हार्मोनिक. बरोबर आहे? हा फॉर्म्युला दुसऱ्या फिगरवर आलाय. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा कोइफिशियंट म्हणजे कोण असतो? हार्मोनिक्स. सांगा किती नंबरचा हार्मोनिक आहे? सेकंड हार्मोनिक. कुठला हार्मोनिक आहे? सेकंड हार्मोनिक. तिथे लिहू शकता सेकंड हार्मोनिक. आवाज नको आहे. सेकंड हार्मोनिक. ओके, लक्षात ठेवा. हा, n3 कोण आहे? फ्रिक्वेन्सी की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी? फंडामेंटल. ए बाळा लक्ष दे इकडे. काय सुरू आहे? फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे जे कोइफिशियंट्स असतात त्यांना आपण काय म्हणतो सांगा? हार्मोनिक्स. सांगा कुठला हार्मोनिक्स आहे? थर्ड हार्मोनिक्स. लक्षात ठेवा. सो दिस इज कॉल्ड एज थर्ड हार्मोनिक. This is called as third harmonic. You know, first harmonic, second harmonic,
पुन्हा एकदा बोला. फर्स्ट हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक. बरोबर आहे, लक्षात ठेवा. आता आता हार्मोनिक्स नंतर नेक्स्ट असतं काय असतं बाळांनो? ओव्हरटोन्स. काय असतात? ओव्हरटोन्स. व्हॉट इज मीन बाय ओव्हरटोन्स? ओके, हार्मोनिक समजलं तुम्हाला काय असतं? साध्या भाषेत बोलायचं झालं तर काय असतं? फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे कोइफिशियंट म्हणजे हार्मोनिक्स. हार्मोनिक्सला आपण काय म्हणू शकतो सांगा? दे आर इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. दे आर इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आता नेक्स्ट असतं ओव्हरटोन्स. काय असतं बघा? ओव्हरटोन्स काय असतं बोला? चला बोला. द फ्रिक्वेन्सी which is immediately higher than fundamental frequency. इमिडिएटली हायर दॅन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे समजतं का? फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या इमिडिएटली हायर. आता मला हे सांगा, फंडामेंटल म्हणजे पहिली. का रे सेकंड फ्रिक्वेन्सी ही फंडामेंटल पेक्षा जास्त आहे की कमी आहे? जास्तच आहे. n2 इज इक्वल टू ट्वाइस n1. थर्ड फ्रिक्वेन्सी फंडामेंटल पेक्षा जास्तच आहे. म्हणजे नेमका ओव्हरडोन काय असतं? ओव्हरडोन इज अ फ्रिक्वेन्सी विच इज हायर दॅन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल पेक्षा हायर. आता चला, फंडामेंटल पेक्षा जास्त तर सेकंड फिगर सुद्धा आहे, आणि पण हायर नाही. बोला, हायर की इमिजिएटली हायर? ओव्हरडोन इज अ फ्रिक्वेन्सी. बघा, immediately higher than fundamental frequency which is actually present in a sound. सांगा, हायर तर पाहिजे, पण कुठली हायर पाहिजे? खूप दूरची हायर पाहिजे की इमिजिएटली हायर पाहिजे? इमिजिएटली म्हणजे समजतं का? सांगा, ही कोण आहे? याला ओव्हरडोन नसतात. पण ओव्हरडोन कुठून सुरू होतात? हायर दॅन फंडामेंटल. पण विच हायर? हायर की इमिजिएटली? म्हणजे थर्ड की सेकंड? सेकंड. इथून सुरू करायची, इथून ओव्हरडोन सुरू करायची. म्हणजे लक्षात ठेवा, 3 फिगर मध्ये कुठल्या फिगर पासून ओव्हरडोन सुरू करायचे? सेकंड फिगर पासून. सो सेकंड फिगर पासून ओव्हरडोन सुरू करायचे. सो इथे लिहू शकता, दिस इज द फर्स्ट ओव्हरडोन. हा, दिस इज द सेकंड ओव्हरडोन. दिस इज द फर्स्ट ओव्हरडोन अँड दिस वन इज द सेकंड ओव्हरडोन. पुन्हा एकदा बोललो, दिस इज सेकंड ओव्हरडोन. लक्षात ठेवा. चालेल? ओके. हार्मोनिक्स मध्ये एक शब्द असतो बाळांनो. हा, पुढे पुढे समजेल तुम्हाला. सांगा बरं, कुठले हार्मोनिक्स आले? मी काय 3 मोड्स काढले की फर्स्ट 3 मोड्स काढले? पुढे किती काढू शकतो? मग काय आलं असतं? 1n1, 2n1, 3n1, 4n1, 5n1, 6n1. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे सगळेच 1 2 3 म्हणजे इव्हन नंबरही आलेत, ऑड नंबरही आलेत. अरे ओके नाही? म्हणजे कुठले हार्मोनिक्स असतात सांगा? इव्हन असतात, ऑड असतात की ऑल असतात? ऑल. ते इथे लिहू शकतो, ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. सांगा, काय लिहिलं सांगा? ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. सगळ्यांना माहिती आहे ऑल म्हणजे काय? इव्हन, ॲज वेल ॲज ऑड. ऑल म्हणजे सांगा काय असतं? बोला. इव्हन ॲज वेल ॲज ऑड. इव्हन ॲज वेल ॲज. हे तुम्हाला आज समजणार नाही एवढ्या डिटेलमध्ये, कारण की याच्यात सगळेच हार्मोनिक्स आले. कुठले आले सांगा? 1 आलाय, अजून हां, जर पुढचे काढले असते तर 4 5 6 7 सगळे झाले. म्हणजे इव्हनही आले, ऑड आले. म्हणजे सांगा, इव्हन हार्मोनिक्स, ऑड हार्मोनिक्स की ऑल हार्मोनिक्स? ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. लक्षात ठेवा. चालेल. पण ओव्हरडोन मध्ये असं काही नसतं. ओव्हरडोन मध्ये नेहमी ऑलच येत असतात. ओके ओके. 1 2 3 4 5 6. फक्त फरक एवढा आहे की ओव्हरडोन सुरू कुठल्या फिगर पासून करायची? फर्स्ट की सेकंड? म्हणजे फंडामेंटल की इमिडिएटली हायर दॅन फंडामेंटल? इमिडिएटली हायर दॅन. इज दॅट क्लिअर? येस. आता एंट्रन्स मध्ये क्वेश्चन कसा विचारतात? एंट्रन्स मध्ये क्वेश्चन असा विचारतात की मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेच स्ट्रिंग मध्ये जो फर्स्ट ओव्हरडोन आहे, कोण आहे तो? कितवा हार्मोनिक असतो? बोला. फर्स्ट ओव्हरडोन म्हणजे विच हार्मोनिक? बोला. सेकंड ओव्हरडोन म्हणजे? मी जर विचारलं असतं थर्ड हार्मोनिक, थर्ड ओव्हरडोन म्हणजे? फोर्थ ओव्हरडोन म्हणजे? कारण की मी 3 मोड काढले की फर्स्ट 3 मोड्स. याचा अर्थ एवढेच आहे की याच्यापेक्षा जास्त आहे, याच्यापेक्षा जास्त आहे. ओके. मग सांगा, मी जर म्हटलं 100वा ओव्हरडोन म्हणजे कितवा हार्मोनिक? 101 नंबरचा हार्मोनिक. बरोबर आहे? किंवा उलट विचारलं, 100वा हार्मोनिक म्हणजे कितवा ओव्हरडोन? 99 नंबरचा ओव्हरडोन. का बरं सांगा? कारण बघा, ओव्हरडोन विचारले तर हार्मोनिक एकनी, ओव्हरडोन विचारले तर हार्मोनिक एकनी कमी आहे की जास्त आहे? आणि हार्मोनिक विचारले तर ओव्हरडोन एकनी. बघा, उलट विचारतो होता. हा बघा, सांगा, सेकंड हार्मोनिक म्हणजे? अरे ओके नाही? थर्ड हार्मोनिक?
मी विचारलं. फोर्थ हार्मोनिक, फिफ्थ हार्मोनिक, 100वा हार्मोनिक. समजलाय का? मगाशी उलट झालं. मगाशी मी काय विचारायचो? ओव्हरटोन. तुम्ही काय सांगायचे? तुम्ही एकनी वाढवून सांगायचे. आता मी काय विचारलं तुम्हाला? तुम्ही काय हार्मोनिक विचारले. तुम्ही काय सांगितले? एकनी कमी करून सांगितले. समजताय का? समजताय का? सांगा 1,00,000 नंबरचा हार्मोनिक म्हणजे कितवा ओव्हरटोन? 99,999 आणि 1,00,000 नंबरचा ओव्हरटोन म्हणजे कितवा हार्मोनिक? 1,00,001. त्यात एक ऍड करायचा. वाचता येत नाही पण एक मध्ये सर 1,00,000 ना त्यात एक ऍड करा. वाचत बसा किती होते. हां. अरे हो की नाही? येस. आर यू गेटिंग? येस. सो दीज ऑल आर द मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेच स्ट्रिंग. जेव्हा स्ट्रिंग व्हायब्रेट होत असते तेव्हा सगळेच मोड अवेलेबल असतात, सगळेच हार्मोनिक्स अवेलेबल असतात, इवन ॲज वेल ॲज ऑड. आणि हार्मोनिक्स काय असतात हे लक्षात ठेवा. हार्मोनिक्स इज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी की इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके, इट इज अ कोइफिशियंट ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. हे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे काय असतात? कोइफिशियंट्स. काय असतात? कोइफिशियंट्स. ओके, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट. हा, आता काय करायचं बाळांनो? आवाज नको आहे, इकडे बघा. हा, आता मला हे सांगा, आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय आली बोला? का रे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज अ मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी की मिनिमम फ्रिक्वेन्सी? अरे मॅक्सिमम की मिनिमम? मिनिमम. सांगा बरं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय आली? येस. हा, काय आलाय फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला? एन इज इक्वल टू बोला. थांबा. अय का रे, हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी होती की जनरल फ्रिक्वेन्सी? बोला. फंडामेंटल म्हणजे मिनिमम. जेव्हा लूप किती असते? 3 डायग्राम मधली कुठली डायग्राम? पहिली. 1/τ से येस. येस. आता एक लक्ष द्या. एन इज इक्वल टू किती असतं? 1/τ अंडर ऑफ किती असतं? टी की टी बाय टी बाय. आता तुम्ही मला हे सांगा. थांबा, याच्यावरून आपल्याला शिकायचं आहे. ओके, लॉज ऑफ स्ट्रिंग. बोला काय बोललो? लॉज की लॉज ऑफ स्ट्रिंग? लॉज ऑफ स्ट्रिंग. स्ट्रिंगचे लॉज काय? सिंपल आहे एकदम, पाठ करायचं नाही, फॉर्म्युल्यावरून सगळं आहे. ओके, त्यातलं पहिलं लॉ ऑफ लेंथ. आवाज नको आहे. दुसरं लॉ ऑफ मास पर युनिट लेंथ म्हणजे लिनियर मास डेन्सिटी. आणि तिसरं लॉ ऑफ टेन्शन. लॉ ऑफ टेन्शन. लिनियर मास डेन्सिटी म्हणजे स्मॉल एम आपण शिकलो आहे, आणि लेंथ म्हणजे किती असतं? एल. हे 3 लॉ शिकायचे, बिलकुल पाठ करायचं नाही. तर या तिन्ही लॉज मध्ये काय करायचं आहे? फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा संबंध सांगायचा आहे. लॉ ऑफ लेंथ म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा लेंथ सोबत काय संबंध आहे? लॉ ऑफ टेन्शन म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा टेन्शन सोबत काय संबंध आहे? आणि लॉ ऑफ लिनियर मास डेन्सिटी म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा लिनियर मास डेन्सिटी सोबत काय संबंध आहे? लिनियर मास डेन्सिटी म्हणजे स्मॉल एम, मास पर युनिट लेंथ. हो म्हणा, हो म्हणा. आता मला हे सांगा, तुमच्या डायग्रामवरनं हे समजतं की तुमची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ही तिघांवर डिपेंड आहे. लेंथवर डिपेंड आहे, येस. टेन्शनवर डिपेंड आहे, येस. आणि लिनियर मास डेन्सिटीवर डिपेंड आहे, येस. बाकी ते 2 वगैरे कॉन्स्टंट आहे. हो म्हणा, हो म्हणा, येस. आता एक लक्ष द्या. का रे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा संबंध कुठलाही एका सोबत द्यायचा असेल, समजा मला लेंथ सोबत द्यायचा आहे, तर बाकीच्या दोघांना काय करावं लागेल? कॉन्स्टंट ठेवावं लागेल. सिंपल आहे, बस. सांगा आता मला हे सांगा. सांगा तुमची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी लेंथला डायरेक्ट आहे की इनवर्स आहे? इनवर्स. चला बोला. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी बोमला ना. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. अरे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. अरे बोला ना, बोला ना, बोला ना. हाँ, प्रोवाइडेड दैट टेंशन and mass per unit length are constant. बघा ना, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी लेंथला इन्व्हर्सली आहे. प्रोव्हाइडेड दैट टेंशन and mass per unit length are constant. से yes. yes. सांगा आता फंडामेंटल फ्रिक्वेन्सी टेंशनला डायरेक्ट आहे की इन्व्हर्स आहे? डायरेक्ट आहे की इन्व्हर्स आहे? डायरेक्ट आहे की इन्व्हर्स आहे? डायरेक्ट आहे की रूट मध्ये डायरेक्ट आहे? पट्ट की पडत नाही? पट्ट. अरे पट्ट की पडत नाही? वरचं वर, वरचं खाली, खालचं वर, वरचं वर, खालचं खाली. बोला.
वरचं खाली खालचं वर, वरचं वर खालचं खाली. बोला. वरचं आणि खालचं पट्टन. ना अरे यार लहान थोडी आहे तुम्ही, 11वीत थोडी आता तुम्हाला ही भाषा समजली आपली देशमुख क्लासेसची. अरे हो की नाही. ओके चला. हा लॉ ऑफ टेन्शन. चला बोला. हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ढापर लावले का तोंडाला. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी is directly proportional to under root of tension provided that length and mass per unit length are constant. लेंथ वेगळी आहे, मास पर युनिट लेंथ वेगळी आहे. लेंथ म्हणजे लेंथ, लांबी पट्टीने मोजायची असते. आणि मास पर युनिट लेंथ म्हणजे काय असतं, लिनियर मास डेन्सिटी, मास पर युनिट लेंथ. हो ना. ओके चालेल. अँड लॉ ऑफ लिनियर मास डेन्सिटी. सांगा तुमची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी लिनियर मास डेन्सिटीला डायरेक्ट आहे की इनवर्स आहे. इनवर्स आहे की रूट मध्ये इनवर्स आहे. चला बोला. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ लिनियर मास डेन्सिटी provided that tension and length are constant. Is that clear? टेन्शन आणि लेंथ काय सांगा, व्हेरिएबल आहे की कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट. इज दॅट क्लियर. यस. तर लॉज ऑफ स्ट्रिंग मध्ये पहिला लॉ काय सांगा बघा, लॉ ऑफ लेंथ. दुसरा लॉ काय सांगा, लॉ ऑफ मास पर युनिट लेंथ. तिसरा लॉ काय सांगा, लॉ ऑफ टेन्शन. आर गेटिंग. यस. पाठ करायचं नाही, फॉर्म्युलावरून समजलं पाहिजे. सांगा पहिला काय, लॉ ऑफ लेंथ काय सांगा. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी लेंथला डायरेक्ट आहे की इनवर्स आहे. लेंथला डायरेक्ट आहे की इनवर्स आहे. प्रोव्हाइडेड दॅट टेन्शन अँड मास पर युनिट लेंथ आर कॉन्स्टंट. दुसरं लॉ ऑफ मास पर युनिट लेंथ. सांगा तुमची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ओके मासला डायरेक्ट आहे की इनवर्स आहे. इनवर्स. सांगा टेन्शन आणि लेंथ काय, कॉन्स्टंट. लॉ ऑफ टेन्शन तुमची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी टेन्शनला डायरेक्ट आहे की इनवर्स आहे. डायरेक्ट. आणि कोण कॉन्स्टंट आहे सांगा, लेंथ आणि काय, मास पर युनिट लेंथ. एकासोबत रिलेशन दाखवलं तर बाकीचे दोन काय ठेवायचे, कॉन्स्टंट. खतम. समजलंय सगळ्यांना. हो म्हणा. से येस. से येस. येस. ओके समजलंय. येस. नोट्स काढा 2 मिनिटं. नाही मिळाल्या नोट्स का बरं, काल संपल्या. ऐ जा ग मॅडमला नोट्स माग. ऐ उठ. चला चला. हा आता एक काम करा तुम्ही, पहिले एक काम करा, हे डायग्राम बरोबर करा. हे डायग्राम बरोबर करा. बरोबरच आहे ती ऍक्च्युली. त्या डायग्राम मध्ये घाण करू नका, त्याच्या बाजूला लिहून घ्या. काय वेगळं लिहिलं असेल तुम्ही हे लिहून घ्या बाजूला. हे बाय. हा करा बरं लवकर. आवाज नको आहे. काय झालं, झालंय काय झालं, काय झालं, कशाचे, कॉलेजचे सिलेबस काय झाले ना आपले. चला बस. आता एक काम करा, 2 मिनिटं नोट्स काढा. नोट्स काढल्या सगळ्यांनी. चला आता नोट्समध्ये बघा ते सगळं डेरिव्हेशन दिलेलं आहे, वाचाल तुम्ही. नेक्स्ट पेजवर या. या फॉर्म्युल्याला बॉक्स करा द्या. N1च्या. N1चा फॉर्म्युला कुठे आहे सांगा बरं. N1 इज इक्वल टू 1/τ आहे का. हे बघा आहे खाली 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 पेज नंबर 4 वर सगळ्यात खाली. चालेल. ओके आहे. N1 इक्वल्स टू आहे, त्याला बॉक्स करा. नेक्स्ट N2 घ्या. N2 इज इक्वल्स किती आहे, N1 की ट्वाइस N1, ट्वाइस N1 बघा. N3 इज इक्वल्स किती आहे सांगा, N1 की थ्राइस N1, थ्राइस N1. चला बघा. N2 इज इक्वल्स टू ट्वाइस N1, N3 इज इक्वल्स टू थ्राइस N1 आहे. खाली वाचा बरं. हेन्स दिसतंय का तुम्हाला, हेन्स वाचा. हेन्स काय दिलाय, हा ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. सगळेच हार्मोनिक्स असतात बरोबर आहे. नेक्स्ट लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग काढा. वाचा पहिला लॉ काय असतो, हा लॉ ऑफ लेंथ. वाचा लॉ ऑफ लेंथ काय असतं, कमान. बरोबर आहे. हे बघा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ प्रोव्हाइडेड दॅट टेन्शन अँड मास पर युनिट लेंथ आर काय, कॉन्स्टंट. दुसरं वाचा लॉ ऑफ काय, मास की लॉ ऑफ टेन्शन आहे, लॉ ऑफ टेन्शन. चला वाचा लॉ ऑफ टेन्शन काय, हा लेंथ आर कॉन्स्टंट. नेक्स्ट पुढे वाचा काय दिलाय, हा वाचा लॉ ऑफ मास काय, हा आर कॉन्स्टंट. बरोबर आहे. येस समजलाय. येस
चला हा फॉर्म्युला लिहून घ्या. तिथं लॉस आहे ना, तिथं हा वरचा फॉर्म्युला n इज इक्वल टू 1 अपॉन टॉय सिलेंडर ऑफ T5 आणि ते तसं लिहून घ्या. यांचा संबंध L सोबत आहे, T सोबत आहे, M सोबत सुद्धा आहे. ते वरचा फॉर्म्युला. लवकर फास्ट, लवकर फास्ट. चलाय का? नेक्स्ट. हां, आता नेक्स्ट लिहा बाळांनो. हां, बघा एक शेवटचा आर्टिकल बघू आजचा आपला. ठीक आहे. हां, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असतं बघा. ओके, थोडं लक्ष द्या, थोडं वेगळं आहे. ओके, बघा बाळांनो, महत्वाचं आर्टिकल बघायचं आहे. व्हॉट इज मीन बाय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आवाज नको आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला ऑर मध्ये आपण म्हणतो रिलेटिव्ह डेन्सिटी. हां, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा रिलेटिव्ह डेन्सिटी काय असतं. विच इज डिनोटेड बाय सिग्मा. कशाने डिनोट केली जाते? सिग्मा. कोणती मा? सिग्मा वाली मा. ओके. हां, व्हॉट इज मीन बाय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑर रिलेटिव्ह डेन्सिटी काय असतं बघा, सिग्मा. ओके, सो लक्षात ठेवा. हां, सिग्मा म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. असं म्हणतात इट इज द रेशो ऑफ. कुणाचा रेशो आहे तर लक्षात ठेवा. वेट ऑफ अ बॉडी इन एअर. काय बोलू मी सांगा? वेट ऑफ अ बॉडी इन एअर डिवाइड बाय बोला काय लिहिलं? लॉस ऑफ वेट ऑफ बॉडी इन वॉटर. थांबा पुन्हा एकदा, कमॉन सांगा. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा रिलेटिव्ह डेन्सिटी काय असतं? वाचा पुन्हा. हा, वेट ऑफ द बॉडी इन एअर डिवाइड बाय लॉस ऑफ वेट ऑफ द बॉडी इन वॉटर. काय असते इकडे बघा. लॉस ऑफ वेट ऑफ द बॉडी इन वॉटर म्हणजे काय? तुम्हाला एक एक्झाम्पल देतो बाळांनो. या एक्झाम्पलचा या टॉपिक सोबत काहीच संबंध नाही. नाही तुम्ही तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायला लावू शकलो असतो, पण नाही. समजून सांगतो, लक्ष द्या बाळांनो. एक बघा, समजा एक रिजिड सपोर्ट घेतला. ओके झालं. याला बाळांनो एक स्ट्रिंग घेतली. काय घेतली? स्ट्रिंग. लक्ष द्या, याला एक स्ट्रिंग घेतली. या स्ट्रिंगला बॉडी ऑफ मास एम अटॅच केलं. सांगा बरं त्या बॉडीचं वेट कुठे अप्लाय होत आहे? वर्टिकल डाऊनवर्ड. व्हेरी स्मार्ट. सांगा बॉडी सध्या कशात आहे? एअर. एम की एम जी ऍक्टिंग व्हर्टिकल डाऊनवर्ड. मग बॉडीचं वेट व्हर्टिकल डाऊनवर्ड जात आहे तर बॉडी खाली जात आहे का? जात आहे का? नाही. का बरं? कारण स्ट्रिंग मध्ये काय पडत आहे? ताण. ओके, स्ट्रिंग मध्ये ताण पडत आहे. ओके, समजा ते टेन्शन घेतलं. सांगा टी की T1? T1. मग बॉडीचं वेट कुठं जात आहे? व्हर्टिकली डाऊनवर्ड. स्ट्रिंग काय करताय? व्हर्टिकली अपवर्ड. ते दोन्ही फोर्सेस कशी असतील? इक्वल आहे. म्हणून बॉडी ना खाली जात आहे ना वर येत आहे. करेक्ट आहे. म्हणजे लक्षात ठेवा, त्याच W1 ला मी काय लिहू शकतो सांगा? टी की T1? T1. का बरं? कारण की हे दोन्ही फोर्सेस कशा? इक्वल अँड अपोजिट आहे. म्हणजे इक्वल इन घाबरं कमी आहे, बट अपोजिट इन डायरेक्शन. बरं आहे. म्हणजे W1 इज इक्वल टू T1 आहे. हो म्हणा, हो म्हणा. स्ट्रिंगवर ताण पडला. बरोबर आहे. हो म्हणा. समजा तो ताण किती आहे? समजा तो ताण आहे बाळांनो 10 न्यूटनचा. एक्झाम्पल घेतलं. हा, किती न्यूटनचा आहे? 10 न्यूटन. चला या कामी या इकडे आपल्याला समजून घ्या. व्हॉट इज सिग्मा? वाचा सिग्मा काय? बोला. हा वाचा. वेट ऑफ अ बॉडी इन एअर. सांगा वेट ऑफ द बॉडी इन एअर. तुमची बॉडी एअर मध्ये आहे. सो व्हॉट इज द वेट ऑफ बॉडी इन एअर? सांगा किती लिहाल? W1. हा mg. त्याला W1 लिहू शकता. अजून काय लिहू शकता? T1. चला आपण T1च्या भाषेत लिहू. हो म्हणा, हो म्हणा ना बे. ओके, आता मी काय करतो इकडे बघा. अगं अगं ग ग हां, आता ही स्विंग आहे. तुम्ही होय नाही म्हणत. अरे हो म्हणा ना. ही बॉडी आहे. हो म्हणा. या बॉडीचं मास एम आहे. येस. आणि ही कंटेनर आहे. सांगा बॉडी कशात घेतली? पाण्यात. तीच बॉडी आहे.
खरे बॉडीचं मास चेंज झालं का? बॉडीचं ऍक्च्युअल वेट चेंज झालं का? पण स्ट्रिंगवरचा ताण सेम राहिला की चेंज झाला? वाढला की कमी झाला? कमी झाला. का बरं कमी झाला? कारण मला हे सांगा, खालून त्या पाण्याला काय आला? त्या पाण्याने त्या बॉडीला काय दिला? सपोर्ट. लक्ष द्या. काय झालं का? नंतर सांगतो. ठीक आहे. काही नसतं होत. ओके. अपयशी यशाची पहिली पायरी आहे. बघा. हां. खाली बघू नको फक्त बस. नेहमी पुढे बघायचं नाही तर वर बघायचं. खाली नाही बघायचं. हां, ठीक आहे. एकदा पुढे बघ नाही तर वर बघ. हां. एवढा चांगला पोरगा तू. मला बघ बरं काही पण वाटलं तुझ्याबद्दल. खाली नाही बघायचं. हां. वेट ऑफ द बॉडी इन एअर. सांगा बॉडीचं वेट एअरमध्ये किती आहे सांगा? 10 की 10 न्यूटन. आता वेट ऑफ द बॉडी इन वॉटर. आता मला हे सांगा, बॉडी कशात सोडली? पाण्यात. स्विंगवरचा ताण कमी झाला की वाढला? हां? पण इनडायरेक्टली स्विंगला थोडी माहिती आहे ना. स्विंग काय म्हणेल यार, बॉडीचं वेट काय झालं? स्विंगवरचा ताण जास्त आहे. पहिल्या केसमध्ये स्विंगवरचा ताण जास्त आहे कारण की बॉडी डायरेक्ट हवेत आहे. आता स्विंगवरचा ताण कमी झाला तर स्विंग काय म्हणेल, माझ्यावरचा ताण कमी झाला म्हणजे बॉडीचं वेट. पण या बॉडीचं वेट कमी झालं का? बॉडीला कोणतरी खालून काय दिलाय? सपोर्ट दिलाय. काय दिलाय? सपोर्ट. म्हणजे याचा अर्थ या केसमध्ये T2 काय? T2 ज्याला म्हणतो आपण वेट ऑफ द बॉडी इन एअर की वेट ऑफ द बॉडी इन वॉटर? वेट ऑफ द बॉडी इन वॉटर. हे पहिल्या केसमध्ये जास्त आहे की कमी आहे? कमी आहे. जास्त आहे कमी आहे? T2 म्हणजे स्विंगवरचा ताण. स्विंगवरचा ताण. तर स्विंगवरचा ताण कमी झाला. लेट से 7 न्यूटन. किती झाला सांगा? 7 न्यूटन. अरे हो की नाही? येस. सांगा पहिल्या केसमध्ये बॉडी कुठे होती? घाबरू नका. एअरमध्ये होती. बरोबर आहे. तेव्हा ताण किती होता? 10 न्यूटन. आता ताण बॉडीला असं वाटलं, सॉरी स्ट्रिंगला असं वाटलं की बॉडीचं वेट, पण बॉडीचं वेट कमी झालं नाही. बॉडीला सपोर्ट आलाय. इज दॅट क्लिअर? येस. मग मला हे सांगा, मी जर इथं विचारलं व्हॉट इज द लॉस ऑफ वेट, सांगा वेट कितीने लॉस झालं? खरं सांगायचं तर खरंच वेट लॉस झालं का रे? नाही आहे. पण स्विंगला तर असं वाटतंय ना. पहिल्या केसमध्ये स्विंगवर ताण जास्त होता. स्विंग बाय बाय स्विंग बाय 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 किती जोड बॉडी आहे. दुसऱ्या केसमध्ये स्विंगवरचा ताण तर स्विंग काय म्हणेल, अरे बॉडीचं वेट काय झालं? कमी झालं. म्हणजे स्विंगसाठी तर वेट काय झालं सांगा? लॉसच झालाय. ऍक्च्युअली वेट लॉस झालं. त्याला खालून कोणी काय दिला? सपोर्ट दिला. सांगा कितीने वेट लॉस झालं? सांगा पहिले किती होतं? नंतर किती आहे? सांगा कितीने कमी झालं? 3. कसं आलं सांगा? T1 की T1 मायनस T2? T1 मायनस T2. येस. आता इकडे लक्ष द्या. तुम्ही सरळ सांगा. हां. व्हॉट इज सिग्मा? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा रिलेटिव्ह डेन्सिटी काय असतं? वाचा. वेट ऑफ द बॉडी इन डिवाइड बाय लॉस ऑफ वेट ऑफ बॉडी इन वॉटर. मग वेट ऑफ बॉडी इन एअर किती आहे सांगा? T की T1? T1. लॉस ऑफ वेट ऑफ बॉडी इन वॉटर किती आहे सांगा? लॉस ऑफ वेट ऑफ बॉडी इन वॉटर किती लिहायला सांगा? लॉस ऑफ वेट T1 की T1 मायनस T2? तुम्ही लिहिता ना, हे बा 10 मधनं 7 गेले, किती राहिले सांगा? 3. हे तर व्हॅल्यू आहे. अरे व्हॅल्यूला मनावर नका घेऊ. इक्वेशन सांगा T1 की T1 मायनस T2? त्या T1 मायनस T2ला तुम्ही डिटेलमध्ये लिहू शकता. तसं तर तुम्ही लॉस ऑफ वेट म्हणजे डायरेक्ट T1 मायनस T2 लिहा, मला काही फरक नाही पडत. लिहायचं डायरेक्ट. चला घ्या सांगा लॉस ऑफ वेट म्हणजे किती असतं? T1 की T1 मायनस T2? T1. म्हणजे सिग्मा काय झाला तर बाळांनो लक्ष द्या. सिग्मा काय झाला तर सिग्मा झाला बाळांनो T1 डिवायडेड बाय काय सांगा? T1 मायनस T2. येस. आता रेसिप्रोकल घ्या. 1 सिग्मा तर किती होईल सांगा? T1 मायनस T2 डिवायडेड बाय काय? T1. अरे ओके नाही? रेसिप्रोकल. सो 1 सिग्मा बोला A मायनस B बाय C. A बाय C B बाय C. सो T1 T1 आणि मायनस T2 किती असतं? T1. A मायनस B बाय C. A बाय C B बाय C. T1 T1 मायनस T2 T1. सो 1 सिग्मा सांगा T1 T1 कॅन्सल. 1 मायनस किती असतं? T2 T1. चला निगेटिव्ह टर्म इकडे आली तर काय होईल? पॉझिटिव्ह. सो T2 किती असतं? T1 इज इक्वल्स किती असतं? 1. आणि इथं 1 मायनस सिग्मा तिकडे गेला तर किती येईल? इज दॅट क्लिअर? येस. सो T2 T1 निगेटिव्ह टर्म इकडे आली तर काय झाली? पॉझिटिव्ह. हा कोण आहे? 1. आणि पॉझिटिव्ह टर्म त्या साईडला गेली तर काय होईल सांगा? निगेटिव्ह. सांगा सिग्मा की 1 मायनस 1 सिग्मा? 1 सिग्मा. सो क्रॉस मल्टिप्लाय केलं तर सरळ सांगू शकता T2 किती असतं? T1 च्या खाली काही नाही म्हणजे बोला सिग्मा मायनस 1 सिग्मा. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेन्शन की अंडर रूट ऑफ टेन्शन? अंडर रूट ऑफ टेन्शन. आता आपण लॉ ऑफ स्ट्रिंग शिकलो की नाही?
सांगा फ्रिक्वेन्सी टेन्शनला डायरेक्ट असते की इनव्हर्स? डायरेक्ट असते. डायरेक्ट की रूटमध्ये डायरेक्ट? म्हणजे पट्ट की पडत नाही? पट्ट. मग सांगा बरं काय होईल? N1/N2 इज इक्वल्स टू अंडर ऑफ किती असतं? T1/T2. रूटमध्ये वरचं वर खालचं खाली. आणि सांगा बरं काय होईल? सांगा बोला. N1/N2 इज इक्वल्स टू अंडर ऑफ. सांगा. ओके. हा फॉर्म्युला कोणाचा आहे? T2 की T2/T1? रूटमध्ये काय? T1/T2. तर आहे तहाच यूज करायचं की रेसिप्रोकल करायचं? सांगा. सिग्मा -1/सिग्मा की सिग्मा/सिग्मा -1? सिग्मा/सिग्मा-1. खतम. येस. सो N1/N2 इज इक्वल्स टू अंडर ऑफ सिग्मा/सिग्मा -1. करेक्ट आहे? किंवा ऑर मध्ये तुम्ही रूट सेपरेट सुद्धा करू शकता. N1/N2 इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ सिग्मा डिवाइड बाय अंडर रूट ऑफ किती असतं? सिग्मा -1. खतम. अंडर रूट ऑफ सिग्मा अपॉन अंडर ऑफ किती असतं? सिग्मा की सिग्मा -1? सिग्मा -1. सिग्माला रूट सेपरेट करा, सिग्मा -1 ला रूट सेपरेट करा. इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर? हो म्हणा. हो म्हणा. येस. ओके. बघा ऐका नोट्स मध्ये. ऐका बघा. आहे. चला आता मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही डायरेक्ट असं लिहिलं असतं तर मला काही T1/T1 - T2. पण मी तुम्हाला ॲज अ टीचर म्हणून सांगू नाही शकत असं पाठ करा. हे मी एक्झाम्पल दिलं. ॲक्च्युअली ते त्या टॉपिकचा यासोबत काय संबंध आहे? त्या डायग्रामचा सुपरपोजिशन ऑफ वेव्हज साऊंड सोबत काही संबंध आहे का? नाही आहे. पण तो आर्टिकल समजून सांगण्यासाठी मी ती डायग्राम काढली. पण ती समजली आहे? सांगा. पहिल्या केसमध्ये स्ट्रिंगवर ताण कमी होता की जास्त होता? आणि स्ट्रिंगला असं वाटायचं की बॉडीचं वेट काय जास्त आहे. दुसऱ्या केसमध्ये स्ट्रिंगवर ताण वाढला की कमी झाला? पण स्ट्रिंगला असं फील व्हायला लागलं की बॉडीचं वेट काय झालं? लॉस झालं. पण ऍक्च्युअली बॉडीचं वेट लॉस झालं की वॉटरनी सपोर्ट केला? वॉटरनी सपोर्ट केला. समजलंय? म्हणून लिहिताना आपण लॉस ऑफ वेट लिहितो, पण ऍक्च्युअली वेट लॉस झालं नाही. आणि कारण की स्ट्रिंगवरचा ताण कमी झाला. काय कमी झाला? ताण. सांगा. पहिले ताण किती होता? नंतर कितीने कमी झाला? 3. कसं काढलं? 10 - 7. इज दॅट क्लिअर? ओके. तेवढं लिहून घ्या. डायग्राम काढून घ्या. चालेल? तुम्हाला अभ्यास करताना त्रास होणार नाही. बाकी उद्या बघू फिजिक्सचा. चला.